आम्ही सारे खवय्येमध्ये मी राणी गुणाजी तुमचं स्वागत करते. आपण आलो आहोत गोरेगावला. आज आपण सगळे नॉनव्हेज पदार्थ बघणार आहोत. त्यामुळे आपले जे नॉन व्हेजिटेरियन प्रेक्षक आहेत त्यांच्या सॉलिड चंगळ आहे आणि वेदरही मस्त आहे आजकाल. तर या वेदरमध्ये सारखे सारखे खावेसे वाटतील असे हे पदार्थ आहेत. तर हे पदार्थ कुठचे आहेत आणि कुठची सुगरण मैत्रीण ते शिकवते ते बघूया. ही आपली सुगरण मैत्रीण आहे प्राची काशीकर. आहे प्राची, डॉक्टर प्राची. डॉक्टर प्राची, तर तुम्ही कशाच्या डॉक्टर आहात? मी होमिओपॅथिक डॉक्टर आहे. होमिओपॅथिक, ओके. 20 वर्षापासून मी प्रॅक्टिस करते. क्या बात आहे. बाकी काय करता आपण? बाकी मी माझी प्रॅक्टिस सकाळ संध्याकाळी तर आहेच. त्याचबरोबर आम्ही दिशा म्हणून महिलांसाठी एक व्यावसायिक मंच स्थापन केलं आहे आमच्या 4 मैत्रिणींनी मिळून. त्यात आम्ही महिलांना व्यवसाय मार्गदर्शन आणि शिबिर असे 2 गोष्टी आम्ही करतो. तर आत्ताच आमच्या संस्थेला 1 वर्ष पूर्ण झालं आहे. क्या बात आहे. पण मग या म्हणजे तुमचं करिअर सांभाळून घर सांभाळून ह्याच्याकडे वळलात कशात? खरं सांगायचं तर माझ्या सासरी सगळ्यांना समाजसेवेची आवड. म्हणजे सासरे तर मोठं ऑपरेशन आता त्यांचं झालं पण तरीसुद्धा तितक्याच उत्साहाने ते अजूनही समाजाचं काम करतात. सासूबाईचाही त्यांना सपोर्ट असतोच. आणि माझ्या ज्या चुलत सासूबाई आहेत त्यासुद्धा आनंदवनाचं करतात. बाबा आमटेंकडे. आणि त्या आनंदवनात ट्रिपसुद्धा घेऊन जातात. तर ह्यांचा सगळ्यांचाच या सगळ्या गोष्टीसाठी पाठिंबा आहे. आणि मिस्टरांचा तर आहेच, कारण त्यांच्या सपोर्टशिवाय हे शक्यच नाही. पण आता आपण आपली खवय्येगिरी करायची आहे आणि तुमचे पदार्थ शिकून घ्यायचे पांचाळ पद्धतीचे. तर ते आता शिकूया. पहिला काय बनवतोय आपण? पहिला आपण बोंबलाची भाजी. बोंबलाची भाजी, हां, ओके. त्याला आम्ही बोंबलाचं पोपट असा जो शब्द आहे पारंपरिक. आणि दुसरा आहे बोंबलाचं उमरोळं, म्हणजे बोंबलाचा शिरा सुद्धा आपण म्हणू शकतो. आणि शेवळ्याची आमटी खिमा घालून. असे ते 3 प्रकार आहेत. जबरदस्त आहेत. सुरुवात आपण भाजीपासून, पोपट पोपटपासून सुरुवात करूया. तर साहित्य लिहून घ्या. कापलेले बोंबील, चिरलेला कांदा, नारळ, बटाट्याचे काप, कच्च्या केळ्याचे काप, तेल, कोथिंबीर, हळद, 5 मसाला, लसूण, कोथिंबीर, मिरचीचं वाटण आणि मीठ. तर साहित्य झालेलं आहे. आणि आधी काय तेल घेतलं, बऱ्यापैकी घेतलंय आपण. हो. काय पाहिजे आधी? कांदा घालूया. आणि जबरदस्त नाव आहे. कुठून शोधून काढलं? नाही, पूर्वीपासून म्हणजे माझ्या सासूबाईंकडनं सुद्धा मी हे ऐकलंय. हेच नाव आहे. आणि काचं कारण त्यांनाही नाही माहिती. आत्ताच आहे. पण ह्याच्यावर झाकण ठेवूया. ओके. बंद करते. त्याच्यानंतर आधी काय घालायचं मग? आलं लसणाचं वाटण. काय काय ह्याच्यामध्ये? आलं, लसूण? नाही, आलं नाहीये. लसूण, मिरची आणि कोथिंबीर. लसूण, मिरची, कोथिंबीर, ओके. अर्धा चमचा हळद. थोडी अजून, हां, घातली. 2 चमचे 5 मसाला. काय मसाला? 5 मसाला. हा सुद्धा आमचा पांचाळ लोकांचा अगदी फेमस आहे. म्हणजे मस्त आहे. ह्या मसाल्यामध्ये मिरची, बेगडी मिरची, धणे, जिरं, राई आणि थोडासा मी गहू, मुठभर गहू आणि मुठभर चण्याची डाळ असते. त्याच्यामुळे थोडासा घट्टपणा येतो भाजीला. पण मग चव पण बदलते का गव्हामुळे? नाही, चव नाही बदलत. चव नाही बदलत. पाणी ना. बटाटा आणि केळं मी कधीच नसलं नाही नॉनव्हेजमध्ये केळं. नाही, पण तेच तर खरं आहे ना कॉम्बिनेशन. मुलं अशी नाही तर भाज्या खात नाहीत ना, या निमित्तानं त्यांना दोन्ही जातो. पण अजूनही काही घालू शकतो आपण? जसं केळं घातलंय तसं घालू शकतो आपण. दुधी घालू शकतो. दुधी, हां. अच्छा. पण केळ्याची चव थोडीशी कच्चं केळं. त्याच्यात कच्च्या करून. आणि बटाटा सुद्धा लगेचच घालून घेऊया. बोंबील लगेच शिजतात त्याच्यामुळे हेच आधी. हां, हे आधी शिजवून घ्यायचं. आपण मंद आचेवर परत वाफ काढू. हां, वाफ करू. 1 मिनिटभर वाफ काढून घेऊ. हो, परफेक्ट. आता बोंबील घालूया सगळे. बोंबील तुम्ही असे आडवे पण चिरलेत का फक्तच 2 तुकडे केले? फक्त 2 तुकडे केले.
आता मीठ मीठ घालूया. घातलंय ना? मीठ काय? पण हे इतपतच घट्ट ठेवायचं. हो हो हो, त्याचीच खरी मजा आहे. म्हणजे आणि बोंबलाला पाणी सुटतं ना, हां हां तेवढ्या बरोबर. ह्याच्यामध्ये होतं. बोंबील शिजवताना खूपच काळजीपूर्वक ते शिजवायला लागतं, कारण ते लगेच नाही तर असे तुटून पसरतात नाही पसरतात. सगळीकडे. आता काय खोबरं कोथिंबीर, जरा एक वाफ घेऊया. परत एक वाफ, हां. छोटीशी एक वाफ. हां, त्याला बरं. पाणी पण सुटलं. आता तुम्हाला हे टाक. आधी खोबरं, नाही तसंही चालेल. कोथिंबीर की रेडी ना? झालं रेडी. ओके. तर बोंबलाचा पोपट बनवला आपण. तर त्याचं साहित्य आणि कृती घ्या. ओल्या बोंबलाचे पोपट बनवण्यासाठी लागणारं साहित्य: बोंबील, कांदा, ओलं खोबरं, बटाट्याचे तुकडे, कच्च्या केळ्याचे तुकडे, तेल, कोथिंबीर, हळद, 5 मसाला, लसूण, कोथिंबीर आणि मिरचीचं वाटण आणि मीठ. कृती: धने, जिरे, राई, गहू, चणा डाळ आणि बेडगी मिरची भाजून 5 मसाला वाटून घ्यावा. पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये कांदा परतून घ्यावा. त्यामध्ये लसूण, कोथिंबीर, मिरचीचं वाटण, हळद, 5 मसाला, पाणी, कच्च्या केळ्याचे तुकडे, बटाट्याचे तुकडे आणि बोंबील घालून मिश्रण वाफवून घ्यावं. त्यामध्ये ओलं खोबरं, मीठ आणि कोथिंबीर घालून भाजी वाफवून घ्यावी.